ते शुद्ध करण्यासाठी गायीपासून 5 पदार्थ जे 5 मिळालेले आहेत ते शुद्ध प्राशन करून आपण ह्या पूजेला बसतो. म्हणजे तो जे ढवळलं म्हणजे शेण, गोमूत्र, दही, दूध आणि तूप असं मिक्स करून ते पंचगव्य प्राशन करून आपण या शुद्ध अंतकरणाने या पूजेला बसतोय. आज ते संकल्पना. नंतर तुला गंध लावला, ह्यांनी हळदी कुंकू लावलं. त्यानंतर सगळ्यात सुरुवातीला आपण 2 वेळी ठेवले आपल्या कुलस्वामीने कुलदेवतेला. आपण लग्न कार्य घरात असेल की आपण कुलस्वामीने कुलदेवतेला पत्रिका द्यायला जातो. त्याचप्रमाणे ही पत्रिका आहे त्यांच्यासाठी की तुम्ही या कार्यक्रमाला येऊन आम्हाला शुभ आशीर्वाद द्या आणि आमचं हे कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडतो म्हणून त्यांना वेळी ठेवले. त्यानंतर काय केलं आपण संकल्प केला. ही वास्तुशांती आपण करता येते कशासाठी करता येईल संकल्प केला. संकल्प केल्यानंतर आपलं पहिलं काम आहे की गणपतीचं पूजन करायचं. म्हणून आपण गणपतीचे पूजन केलं ते प्रार्थना केली. नंतर आपला हा सगळा जमिनीवर बसून कार्यक्रम करते म्हणून आपण जमिनीची क्षमा मागते. हे जर घर बांधताना कोणाला त्रास झाला असेल जमिनीला त्रास होणारच आहे कारण की जमीन खाल्ल्याशिवाय काय पाया होत नाही. त्यामुळे तिला जो त्रास झालेला आहे त्याच्यावर झालेला असेल तर आम्हाला क्षमा करा कारण त्या जमिनीवर आपलं घर उभं आहे. नंतर हे सगळा जो कार्यक्रम आहे सगळ्या देवता जे प्रतिष्ठित करण्यात आहोत ते सगळे आपण धान्यावर केलेले आहे. धान्य चांगलं असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहतं कारण निकृष्ट प्रकारचं धान्य खाल्ल्यानंतर आपलं आरोग्य चांगलं राहणार नाही. त्यामुळे हे सगळ्या धान्यावर आपण देवता प्रतिष्ठित केलं म्हणून धान्याच्या या गाडव्याचं आपण पूजन केलं. गाडव्यात काय पाणी हे शांत असते. पण आपण जेव्हा तीर्थक्षेत्राला जाऊन येतो तेव्हा आपण गंगा पूजन आपल्या घरी करतो. तसं इथं आपण गंगेचं पूजन केले, तिला बोलवले, 7 नद्यांचं आंघोळ करून यायला सांगितलं या कार्यक्रमाला. पण 7 नद्यांचं आंघोळ करायला आपल्याला काही शक्य नाही म्हणून ह्याच गाडव्यामध्ये आपण 7 नद्यांचं आवाहन केलं. नंतर त्याचं जसं आपण गंगेची पूजा करतो तसं आपण ह्या गंगेची पूजा केली. गंधाची तिला सुपारी दिली, नाणं दिलं, अक्षता टाकल्या. नंतर तेव्हा आपण त्या देवता स्थापन केल्या. एका बाजूला वरुण आहे म्हणजे पाण्याची देवता आहे ती वरुण आहे. वरुण आणि त्याची पत्नी वारुणी. तसं वरती ज्या 2 सुपाऱ्या आहेत त्या स्वर्गातील मुख्य देवता इंद्र आणि इंद्राणी. म्हणून ह्या गाडव्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या देवतांना आवाहन केले. म्हणजे ब्रह्मा आहे, विष्णू आहे, मध्य सरस्वती आहे असं सगळ्यांनी देवतांचं एक आवाहन केलं. त्याचं आवाहन केल्यानंतर त्याची पूजा आपण केली. त्यांना खायला नैवेद्य म्हणून पेढा दिला. ठीक आहे. नैवेद्य दिल्यानंतर हे झालं त्याचं आपले जे पाणी जे आहे ते शुद्ध आपण करून घेतलं. त्या शुद्ध पाण्याने तुमच्यावर अभिषेक केला. हां ठीक आहे. म्हणजे तुम्हाला 7 नद्यांचं आंघोळ केल्याचं पुण्य प्राप्त करून दिलं. त्यानंतर हे जो गाडवा आहे तुम्ही त्यांच्या कपाळाला लावा, तुमच्या कपाळाला लावले तर कॅपाला. म्हणजे जसं दीर्घा नागा नद्यावर विष्णू पदांचं म्हणजे ह्याच्यात आपले जे विष्णू देवता बोलवले आहे त्याचं पाय आपल्या डोक्याला लावायचं किंवा आपण त्याला नमस्कार करावा. कारण त्या गाडव्याला पाय तिथं खाली पडू शकत नाही म्हणून आपण गाडवा ओतून आपल्या प्रत्येकाच्या डोक्याला लावला. मोठी मूर्ती असतात आपण ज्या पाया पडलो असतो तसं विष्णूचे पाय आहे असे समजून विष्णू पदांचे ते नावे प्रमाणे पुण्य म्हणजे विष्णूच्या पायाचं मी नमस्कार करीत आहे अशी संकल्पना ती आपण आपल्या दोघांनी आपल्याला लावला. त्यानंतर तुमचं अभिषेकानंतर तुम्हाला सवाष्णींनी औक्षण केलं. जसं तुम्ही पुण्य काम करत आहात त्याच्यापासून तुम्हाला सुख समृद्धी बरोबर उत्तर होत राहू दे म्हणून सवाष्णींनी तुमचं ऑप्शन केलं. ह्या पाठाला म्हणतात पुण्य वाचन. मग पुण्य मिळवण्यासाठी केलेलं वाचन त्याला पुण्य वाचन असं म्हणतात. नंतर हे जे पाठ आहे तो देवींचं पाठ आहे म्हणजे मातृका पूजन असं त्याला म्हणते. म्हणजे मातृका म्हणजे आई म्हणजे आपल्या कुलांची आई कोण आहे आपली कुलस्वामिनी म्हणून ही 16व्या नंबरची सुपारी ही जी आहे ती आपल्या कुलस्वामिनीची आहे. म्हणजे आपली काळेश्वरी किंवा काळूबाई म्हणतात त्यांच्या सगळ्यांची आई आहे ते तुळजाभवानी म्हणून त्या 16व्या नंबरच्या सुपारीला आपण सगळ्या सुपारींचं पूजन केलं. 27 प्रकारच्या मातृका देवता असतात. म्हणजे शंकराची पत्नी सती हे तुम्हाला माहीत असेल. प्रजापती दक्षाचा होम केला होता त्यामध्ये त्या सतीने आहुती दिली स्वतःची. तेव्हा तिचे 27 तुकडे झाले. ते 27 तुकडे आपल्या भारतामध्ये पसरले. ते 27 नक्षत्रपीठ तयार झाले. आपल्या महाराष्ट्राच्या वाटेला 3.5 नक्षत्रपीठ आले. तशी 4 आहेत आपण त्याला 3.5 नक्षत्रपीठ म्हणतो. त्यातली एक आपली कुलस्वामिनी. ह्या 27 नक्षत्र देवता म्हणजे देवींच्या ठाण्यापैकीच एक आपली काळूबाई नाही, जानूबाई नाही, अजून कुठली नाही. त्यातली हे 27 आहेत. आपल्याला 4 वाटेला आले. म्हणजे महालक्ष्मी कोल्हापूरची, तुळजापूरची तुळजाभवानी, रेणुका माता माहूरची आणि सप्तशृंगी वणीची असे 4 आपल्या महाराष्ट्राच्या वाटेला आलेले आहेत. त्याला आपल्याला 4 आले तर आपण त्याला 3.5 नक्षत्रपीठ म्हणतो. त्यातली आपली तुळजापूर ही सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या लोकांची तुळजाभवानी ही जास्त करून कुलस्वामिनी आहे म्हणून तिची आपण तिची पूजा इथं केली. आता एखादी सवाष्णी आपल्या घरी आली ते आपण खानावळीने मोठी भरतो. हां त्याप्रमाणे आपण आता कुलस्वामीला आपल्या घरी बोलवली म्हणून तिची आपण खानावळीने ओटी भरली. नंतर तिची आरती केली.
ठीक आहे. हा, नंतर ह्या एक पूजेला शुभ कामाला एक श्राद्ध सांगितलं नाही. म्हणजे तुमचे वडील आहेत असल्यामुळे तुम्हाला श्राद्ध करायचा अधिकार नाही, म्हणून आपण फक्त पितरांचं स्मरण केलं, आजी आजोबा पंजोबा यांचं स्मरण केलं, त्यांचे आशीर्वाद घेतले. नंतर तुम्ही मला एक सुपारी दिली. म्हणजे आता काय हे पुण्यवचन झालेले, आता माझ्या वास्तुशांतीचा मुख्य कार्यक्रम चालू होणार आहे. तर हे देवतांची पुढे स्थापना करून हवनाचा कार्यक्रम संपूर्ण करून आम्हाला शुभ आशीर्वाद प्राप्त करून द्या, अशी मला तुम्ही एक सुपारी दिली. आणि जसं आपण घर बांधताना किंवा कशाला कॉन्ट्रॅक्टरला सुपारी देतो, माझ्या म्हणण्याप्रमाणे घर बांधून दे बाबा, नाही का, मला चांगलं फळ मिळेल असं काम करून दे. तसं तुम्ही सांगितलं की हे सुपारी आहे तुम्ही मला दिली. आता मी ह्या पुढे स्थापनेला सुरुवात करणार आहे. इकडे जे चौकोन मांडलेलं आहे इथं वास्तूचं रक्षण करता वास्तू पुरुष मांडणार आहेत ह्या दवीमध्ये. ह्या दवीमध्ये सध्या आपण तिथं स्थापना करून वास्तू प्रतिमा आपण त्या आग्नेय कोपऱ्यामध्ये स्थापन करणार आहोत. ह्या आपल्या जमिनीमध्ये जेव्हा घर उभं असतं, ते घर होतं ते चौकोनात उभे असतात. कुठल्याही पायात त्रिकोणी षटकोनी प्रकारचे देवता बसलेले असतात. आपण संकल्प करताना काय केलं होता की जे आपण ही जर जागा होती, आता हे वास्तू बांधताना वाळू लागते, सिमेंट लागते, विटा लागतात, मजूर लागतात. म्हणजे बांधकाम करण्यासाठी मजूर लागतात. वाळू कुठून आली असते? नदीतून आलेली असते. मजूर कशी येतात? दहावीने आलेला असतो, कोण कुठलं त्यांच्याकडे मैत झालेलं असतं, पण ते घरातले लोक कामाला येतात. घरी एकटाच असतो भाऊ, म्हणजे जो पाणी दाखवला असतो तोच घरी जातो, बाकी सगळे कामावर जातात. अशा प्रकारचे दोष ह्या वस्तूला लागलेले असतात. म्हणजे अनावधानाने लागलेले असतात, ते स्वतःहून मुद्दाहून काय करत नाही. पण ही वाळू असते. आपण स्मशानामध्ये आपलं हे अंतविधी केल्यानंतर जे राख असते ते आपण नदीमध्ये सोडतो. नदीतनंच आपल्याला वाळू येते. त्याच्याबरोबर ते वाळू बरोबर ते आपले दोष या घराला असतात लागलेले. मग ते सगळे दोष घालवण्यासाठी हा शांतीचा कार्यक्रम आपण करत आहे. म्हणजे त्यांच्यासाठी 61 देवता स्थापन करायला सांगितलेलं आहे. त्या 61 देवतांची इथं आपल्याला स्थापना करून त्याचं हवन करायचे. नंतर हा वास्तूचं रक्षण करता आपल्याला तिथं स्थापन करायचं. त्याच्या नावाने हे करून ही बहिणीने आणलेली वर्धिनी कलश, म्हणजे भावाचं उत्तर भरभराट होत राहते म्हणजे वर्धिष्णू कलश असं त्याला म्हणतात. आणि ते बहिणीकडनं आणलेलं आहे. त्याच्याबरोबर सोन्याचं कौल सुद्धा आणतात. त्या यथावकाश देतात. तसंच आज जे ग्रह शुभ आहेत ते आपल्याला आशीर्वाद देतीलच, पण सगळ्या ग्रहांनी आपल्याला आशीर्वाद चांगले द्यावे म्हणून ते 9 ग्रह आपण तिथं मानलेले आहेत. 9 ग्रह म्हणजे 9च नाही, तर त्याचा जो परिवार देवता आहे ते 42 देवतांचं नवग्रह मंडळ आहे. त्याचं आपण स्थापना करणार आहोत. त्याच्यानंतर तिकडं ईशान्य कोपऱ्यामध्ये, आता इकडे पाहिजे तर हा आग्नेय, इकडे ईशान्य, म्हणजे स्थापना दक्षिणेकडून उत्तरेकडे मांडली जाते. आग्नेयकडून ईशान्य, म्हणून ईशान्य कोपरा आपला तो म्हणजे इकडे मांडला असता तर ते इकडे झाला असता. म्हणून ईशान्य कोपऱ्यामध्ये ईशान्य रुद्र म्हणजे शंकराची स्थापना केलेली आहे. जसं प्रजापती दक्षाचं सतीचं आहे, तेव्हापासून जेव्हा जेव्हा होमाचा कार्यक्रम असेल तेव्हा शंकराची उपस्थिती जर नसेल तर तो होम सफल होत नाही, मग तो शांती कर्म आपल्याला फलदायी नाही. त्यासाठी ईशान्य रुद्र शंकराची स्थापना असणं आवश्यक आहे. आणि त्याच्या आपण आहुती आपल्याला द्यायच्या. ह्या सगळ्या देवतांच्या आहुत्या आपल्याला होमकुंडामध्ये आहुतींच्या द्वारे द्यायच्या. ह्यांना आहुत्या द्यायच्या म्हणजे काय करायचे? देवांना आवडतं तूप आहे,